नमस्कार, इराज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे अंडे न उकडता भाजी. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. फुटलेल्या अंड्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला काही पूर्वतयारी करून घ्यायचंय. ते वाटण्यासाठी मी इथं एक छटाक खोबरं घेतले. हे सुकं खोबरं आहे. ते आपल्याला मीडियम गॅसवरती चांगलं भाजून घ्यायचंय. लालसर रंगावरती. बघा मी भाजून घेतलं. आता यामध्ये मी थोडे खडे मसाले टाकलेत जसं की 2 तेजपत्ता, 4 काळी मिरी, 4 लवंग आणि थोडंसं 2 चम्मच धने. हे चांगले भाजून घ्यायचे. याला काढून घेऊया आपण. त्याच पॅनमध्ये मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेत. ते असे मोठे कट करून घेतलेत. आता यामध्ये थोडंसं तेल टाकून याला पण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय लालसर रंग होईपर्यंत. बघा कांदे पण आपले चांगले भाजले त्याला पण काढून घेऊया. आता याच पॅनमध्ये थोडंसं अद्रक लसूण घेतलंय मी. यामध्ये थोडेसे अर्धा चमच तेल टाकून याला पण भाजून घेऊया छान. आता याच पॅनमध्ये मी टोमॅटो पण भाजून घेतेय. टोमॅटोमध्ये मी अर्धा चम्मच मीठ टाकलंय. टोमॅटो शिजण्यापुरतं. टोमॅटो शिजताना मीठ टाकलं ना एकदम पटकन शिजतो. त्यामुळे मी मीठ टाकले. टोमॅटो चांगला शिजवून घेतला मी. टोमॅटो हे बघा चांगला मऊ झालाय आपला. आता हे काढून घेऊया आपण. आता याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलंय आणि 2 चम्मच बेसन घेतले. बेसन चांगलं भाजून घ्यायचंय आपल्याला. हे आता ही सर्व तयारी मी करून घेतली आहे. आता याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचंय. आता हे सर्व भाजून घेतलेलं आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया. सुकं खोबरं, त्याचमध्ये खडे मसाले टाकून एक वेळा आपण मिक्सरला फिरवून घेऊया. बघा असं मोठं-मोठं हे वाटलंय. आधी सुरुवातीला सुके मसाले वाटून घ्यायचे. नाहीतर सर्व एकत्र टाकलं ना काय होतं, की मसाले वाटत नाहीत व्यवस्थित. आधी सुके मसाले वाटून घ्यायचे. नाहीतर काय होतं, की सुके मसाले वाटत नाहीत नंतर व्यवस्थित. त्यामुळे आधी सुके मसाले वाटून घ्यायचे. आता यामध्ये टोमॅटो, लसूण, कांदा सगळंच टाकून घेऊया यामध्ये. अद्रक वगैरे आणि याला वाटून घेऊया. बघा असं वाटून घेतलंय. तुम्हाला गरज वाटलीच तर थोडंसं यामध्ये पाणी टाकून वाटून घेऊ शकता तुम्ही. आता यामध्ये मी थोडीशी लाल मिरची पावडर टाकली आहे आणि वाटून घेतले. बघा एकदम वाटण तयार आहे आपलं. यामध्ये मी लाल मिरची पावडर टाकून वाटून घेतले. एकदम छान असं वाटण तयार आहे आपलं. वाटण तयार आहे. आता एका वाटीमध्ये मी अंडा फोडून घेतले. जेवढे अंडे टाकायचे आहेत ना, तेवढे अंडे आपल्याला असेच फोडून घ्यायचे आहेत. गॅसवरती कढई घेतली आहे मी. कढईमध्ये तेलातल्या पळीने 4 ते 5 पळी तेल घेतले. तेल आपल्याला जास्तच घ्यायचंय. या तेलामध्ये मी लाल मिरची पावडर टाकली 2 चमच. 1 चमच गरम मसाला. हे 2 चमच मी अंडा करी मसाला वापरलाय. लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आपण त्या मसाल्यामध्ये पण लाल मिरची पावडर टाकली आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पण ही भाजी एकदम झणझणीत छान लागते. त्यामुळे मी मिरची पावडर थोडी जास्त वापरली आहे. आता यामध्ये आपण जे मसाला तयार करून घेतलं होतं ते टाकून घेऊया. मसाल्यामध्ये सर्व मिक्स करून घेऊया. आता या तेलामध्ये सर्व मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आणि मिक्सरच्या भांड्यानेच यामध्ये पाणी टाकून घ्यायचंय आपल्याला. आपल्याला थोडा पण मसाला वेस्ट करायचा नाही. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन टाकल्याने काय होतं, की यामध्ये सर्व मसाला येतो. आता याला चांगलं शिजवून घ्यायचंय आपल्याला या मसाल्याला. ही भाजी खूपच छान लागते आणि अंडे उकडायचं पण टेन्शन नाही यामध्ये. एकदम झटपट भाजी होते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकता. एक वेळा मसाला शिजवून घेतलं ना, तुम्हाला जसं पातळ किंवा घट्ट जसं हवंय ना, तशा पद्धतीने तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता.
आता याला एक उकळी येऊ द्यायची आपल्याला. आता यामध्ये मला जेवढं पाणी हवं होतं ना, मी तेवढं पाणी टाकले. आणखी याला जर तुम्हाला घट्ट करायचं असेल तर आपण जे बेसन पीठ भाजून घेतलं होतं ना, ते टाकून घेऊया यामध्ये आणि एक वेळा याला सगळीकडून चांगलं फिरवून घेऊया. आणि जे अंडे आपण वाटीमध्ये काढून घेतलं होतं ना, ते अंडे टाकून घेऊया त्यामध्ये. लक्षात ठेवा, आपल्याला भाजी करायला अशी पसरट कढई घ्यायची. थोडं थोडं अंतर सोडून यामध्ये अंडे टाकायचे आहेत आपल्याला. तुम्ही पाहू शकता मी कशी टाकते, तशा पद्धतीने टाकायचं आहे आपल्याला. अंडे टाकल्यानंतर एक 2 ते 3 मिनिटं याला आपल्याला काहीच करायचं नाहीये. अंडे सेट व्हायला सोडायचं आहे आपल्याला. अजिबात त्यामध्ये उलटणं किंवा पळी वगैरे काहीच टाकायचं नाहीये. 1-2 मिनिटानंतर बघा, आता 2 मिनिटानंतर मी वरतून कोथिंबीर टाकली आहे आणि बघा, हे बघा अंडे पण आपले चांगले शिजलेत. एक 2 ते 3च मिनिटं लागतात ही अंडे शिजायला. आणि ही भाजी खूपच छान लागते चवीला. तुम्ही पाहू शकता अंडे छान शिजलेत. मी तुम्हाला पळीने दाखवते. आणि रस्सा पण मस्त झालाय. एकदम छान असा दाटसर पण आलाय आणि जास्त पातळ पण नाहीये आणि जास्त दाटसर पण नाहीये. एकदम छान अशी भाजी तयार झाली आहे आपली. याला एक आणखी 2 मिनिटं आपण शिजू देऊया गॅसवरती. याला आणखी 2 मिनिटं शिजू देऊया आपण. बघा रश्शाला तेल पण सुटले मस्त. आता इकडे एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया भाजी. तुम्ही पाहू शकता कशी येते भाजी. मस्त भाजी तयार झाली आहे. बघा किती छान दिसत आहे भाजी. ही चवीला पण खूपच छान लागते. तुम्ही चपाती किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत पण खाऊ शकता. ही भाजी एक वेळा नक्कीच ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.